आदित्य दीपिते कुट्ये दर्पणादित्य दीप्तिवत्सुप्रस्थवास्तो देहोदिष्टजीवेन वासते समाधि ब्रह्म तत्त्वपास्तादितापने तत्त्वपास्तिरनेकदा त्रिपन्न चालू 53 आपला कोणता विचार चालला लक्षामध्ये घ्या. ध्यानदीप आहे ना हे प्रकरण. ध्यानदीप प्रकरणामध्ये आणि ब्रह्मतत्वाची उपासना केली जाते. कोणाच्या प्रमाणे? समाधी ब्रह्माप्रमाणे. समाधी हा भ्रमच आहे, पण इष्टफलाला काय करतो? समाधी भ्रम आहे, पण त्याच्यापासून काही लाभ नाही. येड्या बाबळीला कुठं आंब्याची फळं येत असते. मग उपासना करण्याकरता ज्ञान असावं लागत असं. आणि त्याला ज्ञानामध्ये 2 प्रकार, परोक्ष आणि परोक्ष ज्ञान कोणामुळे होत असते? शास्त्रावरून. ब्रह्म आहे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष. आणि तोच ब्रह्म आहे. मग समाधी ब्रह्माप्रमाणे आपल्याला परोक्ष ज्ञान होऊ शकते. ते तत्त्वज्ञान आहे. कोणतं आहे? कारण कोणापासून झालेलं आहे ते? शास्त्रावर. तस्मात् शास्त्रम. आता आहे का रे? अवांतर वाक्यापासून कोणतं ज्ञान? आणि महावाक्यापासून आहे का रे? अवांतर वाक्यापासून जे आपल्याला परोक्ष ज्ञान होते ते तत्त्वज्ञान आहे. उपासना त्याच्यापासून होऊ शकते. महावाक्यापासून आपल्याला अपरोक्ष ज्ञान होते. पण मध्यंतरी भ्रम असल्यामुळे आपल्याला परोक्ष ज्ञान होऊ शकत नाही का? महावाक्य म्हणजे तत्त्वमसी महावाक्य आहे. त्याच्यापासून ते ब्रह्म कोण आहे? मग ज्ञान व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? तत्त्वमसी महावाक्यापासून होते, पण मध्यंतरी भ्रम आहे. कोणता भ्रम? देहाध्यात्म विज्ञात्म. देहच आत्मा आहे असा प्रतिबंध असल्यामुळे अपरोक्ष ज्ञान महावाक्यापासून होऊ शकत नाही. मध्ये प्रतिबंध आले. काय आले? आणि त्या प्रतिबंधामध्ये 3 प्रकारचे पाहिजे आहे ना. भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, भावी. भूत प्रतिबंध तुम्हाला होऊन गेला की नाही का? मागचे सारे प्रतिबंध असतात ना, त्याप्रमाणे गुरुजी ब्रह्माचा पाठ चालूच आहे, वेदांताचा पाठ चालू आहे. आणि त्या वेदांताच्या पाठामध्ये बरं का नसलेली बाई चित्तामध्ये बाईचा दृष्टांत घेऊन टाका. म्हशीचाही दृष्टांत घेतलेला आहे का? कशाचा काही नाही का? पण इथे म्हशी म्हणजे कोणीतरी बाई आपली, तिचा दृष्टांत. जोपर्यंत तो प्रतिबंध आहे तोपर्यंत पाठाला जरी बसला तरी त्याला ते ज्ञान प्राप्त. असाच पाठ चालू होता बघा. एक जण काय करायचा? बसले असा वर हात करायचा, पुन्हा असा करायचा, पुन्हा असा. पाठ सुटल्यानंतर त्याला विचारलं, असं का करत होता? तुला काही पाठ नको होतं का? जायचं होतं? नाही म्हणलं, महाराज तसं काही नाही, तुमचं प्रवचन आहे म्हणून आम्ही म्हणले घरचे लोक सगळे ऐकणार. प्रारंभी म्हटलं सगळे घरचे परिवार आला. मग मी एकटाच राहिलो. मलाही सुद्धा कोणाकडे यायचं प्रवचनाला. माझा दाराला काय लावावं लागेल? घराला कुलूप. मला घराला कुलूप लावलं बरं का. म्हणजे कुलूप असं आहे म्हणलं काय आहे? म्हणलं जरा इबलीस आहे कुलूप. अरे म्हणजे काय आहे म्हणलं, ते नुसतं लागत नाही, लागल्यानंतर झटका देऊन बघावं लागेल. म्हणलं ते काय गडबडीमध्ये झटका देण्याचं सर्व आणि पाठामध्ये जातो त्याचीच आठवण येत असते. त्याच्यामुळे हात कुठं जाते झटका देण्याकरता. कथे माझी बैसला दिसे परी कथे माझी. म्हणून प्रतिबंध आडवा येतो. कोण येतो? आता प्रतिबंधाचे 3 प्रकार. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध. त्या परोक्ष ज्ञानाला अश्रद्धा नावाचा प्रतिबंध आहे आणि अपरोक्ष ज्ञानाला
हा विचार नावाचा काय करतो प्रतिबंध. मग माणसाने काय करावा? विचार करावा. विचार करून ज्ञान होत नसेल तर पुन्हा पुन्हा काय करायचं? विचार फुकट जात नाही. नाही का? पूर्ण प्रतिबंध निवृत्त झाला म्हणजे फलद्रूप झाल्याशिवाय कोणाचे प्रतिबंध आहे? बाह्य प्रतिबंध वामदेव ऋषीचा. 1 वर्षामध्ये तो प्रतिबंध काय झाला? आणि भरताचा किती दिवस होता? 3 जन्म. कोणाचा किती असेल काही? म्हणून त्यांनी काय करावा? विचार करावा. विचाराने प्रतिबंधाची काय होते? आणि अपरोक्ष साक्षात्काराला कोण करा नाही? तत्त्वमसि तत्त्वम आहे ना. खरे पण आहे ना ते. केशांचित विचारा अपि कर्मणा प्रतिबद्धते. केवळ कर्म करणारा मनुष्य त्याच्या चित्तामध्ये विचार उपलब्ध होऊ शकत नाही. आई कुठे महाराज तुम्ही सांगता कीर्तनाला या, प्रवचनाला या, भजनाला या, मरायला काय नाही? फुरसत नाही. कशाला आहे काय? बघा म्हणले सगळं नाही का? काय दुकानात गिराईक आहे, आम काय जाम काय सगळं तिथल्यात लगीकडे जायला लागला. म्हणलं कुठं निघाला? म्हणलं लगीकडे. म्हणलं ते सुद्धा कशाला? तुम्ही कशा दुसरा माणूस ठेवून द्यायला? काही काही गोष्टी स्वतःच काय करावं लागतात? करावं लागतं. म्हणून रजोगुणाचा बंध आहे. कोणत्या गुणाचा? असं सत्वगुणाचा बंध कोणता? रजोगुणाचा बंध कोणता? त्याच्यामध्ये घेतलं तत्र सत्वम निर्मलत्वात् सुखसंगेन बंध रजोरागात्मकं विद्ये तृष्णा धन्यबद्धाती. किती जरी मिळवून द्या तरी कमीच आहे असं वाटतं. काय केलं तरी क्षणाचं काय नसते. साधू संतांनी कोटीम त्यक्त्वा हरिम. मग तुम्ही जेवणाकरता वेळ काढता की नाही? का जेवणाला एक माणूस ठेवता? त्याप्रमाणे रजोगुणाचा हा बंध असतो. त्या रजोगुणामुळे जरा मनुष्य देहामध्ये सफलता प्राप्त होऊ शकत. कर्मणा प्रतिबंधते श्रवणायापि भवपि अनलभ्य इथे श्रुते. अतिपापी माणसाला श्रवणसुद्धा घडू शकत. त्याला कसलं काय आहे? त्यांना उलट ते नाव मोठे ठेवत असतात. म्हटलं काय नाही. ते आम्ही असायचे ना पंढरपूरवरून पाठकर ऐकून आलो. म्हणजे माणसं असतातच आणि त्यांना ते स्वतः करत नाही, दुसऱ्याचं खपत नाही. काय बुवा? म्हटलं काय महाराज कसं काय? ब्रह्म कसा आहे? काळा आहे का गोरा आहे? असं विचित्र बघा. म्हटलं तुमची जी माया आहे ती माया लुगडं नेटली होती का साडी नेटली? काय माणसं बोलते, काही सांगता येत. ते काय विचित्र प्रकार आहे. ते आपण त्यांच्या नादी लागू नये. काय करेल? गेला होता का पंढरपूरला? हा गेला होतो बाबा. मग बोलला का विठ्ठल काहीतरी? म्हणलं बोलला की काय बोलता? म्हणलं ते थोप काढत दे. स्वतः काही करीत नाही, दुसऱ्याला नाव मोठं ठेवल्याशिवाय. असे कर्मणा प्रतिबद्धते श्रवणायापि भवभिलभ्य. असे एक मनुष्य यामध्ये श्रवण आहे. भक्तिशास्त्रामध्ये काय आहे? माझा श्रवण ही परीक्षित भव स्वय्यासी केलं. परीक्षित राजा कसा मुक्त झाला? श्रवणाने. तरी अवधान ऐकले आणि मग सर्व सुखाचे. तेव्हा असं हे अमृत नाही का? श्रवण करण्याकरता सुद्धा काय होत नाही, लोकांना मिळत नाही. पण हे प्रतिबंध की सांगतात का बरं ज्ञान होऊ नाही? अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा सामग्र्यावाप्य संप्रयात यो विचारं न लभते ब्रह्मपाशी रसोनिशम. अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा आहे, बुद्धी आहे पण
ज्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडू शकत नाही. ज्ञानाचं केंद्र कोण आहे? बुद्धीच आहे. मग त्याच्यात एक एक प्रकार असतात. कापुराची बुद्धी, कापुराच्या वाती ठाईचं समाप्ती झाली. बुद्धी असण्याचे दोष नसतात त्याच्यामध्ये. काही काही असे गौरी पेटते ना, पेटते बघा, पण तिला फुका मारावा लागतो. काय मारावं लागते? मग ती गौरी काय होते? मध्यम घ्यायचं. आणि तिसरा म्हणजे कोणता? एखादा पोहा आहे, तुमच्या गाईने किंवा म्हशीने देहधर्म केला आहे, तिचं आग पेटी लावली त्याच्या, ते शेण पेटते का काडीच विसते? काही नाही, पालते का करते पाणी. ते असे काही बुद्धीचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये तिथं सात्विकता काय करावी लागते. चिंतने सुद्धा सात्विक असावं लागत असते. म्हणून अत्यंत बुद्धिमान द्यावा. ज्याला सांगत गोष्ट आम्ही ऐकलेली आहे. म्हणून एक विद्यार्थी होता, मारुती बाबा शिकवायचे त्यावेळेला. मग त्याला ज्ञानेश्वरीतला शब्द आहे किंबहुना. किंबहुना म्हणजे फार काय सांगू. मग त्याला विचारायचे, त्यांनी विचारलं, गुरुजी किंबहुना म्हणजे का? फार पुन्हा विचारायचं किंबहुना. पुन्हा थोडा वेळ गेला की लोक ते विद्यार्थी म्हणायला लागले, म्हणलं गुरुजी याच्या पाठी कशाला नादी लागता, आमचा वेळ जातो, तुमचा वेळ जातो. 50 वेळा किंबहुना सांगितलं तरी काय येत नाही, पुन्हा विसर पडते. ते मारुती बाबा म्हणायचे, म्हणलं मग तुम्ही कोण्या, मला कोणाच्या गावाचा समजता? आळंदीचा. मग अत्यंत निर्बुद्ध माणसं, ग्रेडा, त्याच्या मगातून ज्ञानेश्वर महाराजांनी काय बोलावला? वेद बोलवला. सगळ्यात निकृष्ट बुद्ध म्हणजे कोण? गाईचं वाचू हुशारच आहे, चाणाक्ष असते. म्हशीचं वगारू काय समजत नाही. ते बघा, गाईच्या दावणीला बरोबर वासरू असते ना, ते पाणी त्याच्याकरता सोडलं, धार काढून काय करतात शेतकरी लोक, तर ते ज्याची आई असेल तिच्याच स्तनाला जाते. हे ज्ञान कोणाला आहे? आणि म्हशीच्या घराला सोडलेलं भलत्याच म्हशीच्या स्तनाला लागते. तिने लात दिली म्हणजे पुढे लाता खात खात जाऊ द्या. दृष्टांत संपला आपला. तेव्हा सामग्र्याव्याप्य संभवात, बरं का, सामग्रीचा अभाव ज्याच्या ठिकाणी आहे, मग तो ज्ञानाचा अधिकारी नाही. कशाचा अधिकारी नाही? मग तरी काय का की विचार न लभते, ज्ञान फलद्रूप होऊ शकत. मग टाकून द्यायचं का? ऐकल्याबरोबर जर पाठ होत नसेल तर पाठ करणं सोडून द्यायचं का? मग काय करायचं? पाठ होईपर्यंत गोकायचा. ते काय काय पोरं असतं झटकन बोल बसवतात. काही पोरं असे कंटाळून गेले असतात, पण तरी सुद्धा बोल बसवल्याशिवाय. तरी काय करायचं? विचारांना लभते. विचार जर त्याला प्राप्त होत नसेल, ब्रह्माची काय करावी? उपासना करावी. ज्ञानाचा अधिकारी नाही ना, मग कशाचा अधिकारी? तेव्हा त्याच्या सामग्र्या पुढचं आता एक प्रकरण थोडं जातं. ब्रह्म हे उपासनेचा विषय होऊ शकत. त्याच्याकरता आहे पुढचे श्लोक आहे बघा. कारण हे कोणतं सगुण ब्रह्माचं चिंतन आहे का निर्गुण ब्रह्माचं आहे? ब्रह्माचे 2 प्रकार, सगुण आणि 12व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. हे तो सर्व आणि कर्म आणि मैसन्याचं नाही का. आणि पुढे मग क्लेशोधिक असते श्याम व्यक्ता निर्गुण ब्रह्माची उपासना 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आले. सततम कीर्तयन्तो नमस्यंत. तिथे
निर्गुण ब्रह्माची इतकी उपासना सांगितलेली आहे. म्हणून निर्गुण ब्रह्म हे उपासनेचा विषय होऊ शकत. त्याच्याकरता निर्गुण ब्रह्मतत्त्वस्य न उपासनेचा संभवा सगुण ब्रह्मणी अवतर प्रत्ययावृत्ती संभवात. निर्गुण ब्रह्मतत्त्वस्य न उपासनेचा संभवा सगुण ब्रह्मणी अवतर प्रत्ययावृत्ती संभवात. आता पूर्वपक्ष निर्गुण ब्रह्मतत्व दोन प्रकाराने ओळखलं जात असते. एक सगुण आणि जे निर्गुण आहे तेच काय होतं, सगुण होत असताना आहे का. मुळामध्ये ब्रह्म कसं आहे, नाही रूप वर्ण, पण ज्या वेळेला याचा विषय होत असते त्यावेळेला सगुण. मग माया उपाधी लागायचा. कोणता उपाधी? निर्गुण निराकार आहे ब्रह्मतत्व, माया उपाधी लागली. कोणची? मग ईश्वर भाव. कोणता भाव? आता ते सगुण आणि काय झालं, सगुण झालं ना. ते सगुण निर्गुण म्हणजे सगुण आणि निराकार बरं का. ते कोणतं? ईश्वर. ईश्वराला आकार आहे का? आणि सगुण साकार म्हणजे परमात्मा विटेवरती उभा आहे. तो सगुण आणि कसं आहे, साकार आहे. त्याला मात्र आणि मूर्ती ज्या असं म्हणत असतात नाही का, विग्रह असं म्हणत असतात. हे सगळे कशाचे प्रकार आहे? सगळे ब्रह्माचेच प्रकार आहे. कशाचे? सगुण तरी ब्रह्म असून निर्गुण तरी ब्रह्म नाही का. आता एक परमात्मा आणखी अर्जुनाला काय सांगतात, उपदेश सांगत असतात. ते अवतारिक चैतन्य आहे. ज्या अर्थी उपदेश करतात आणि जय मिळवून देतात. जे 6 गुणांनी युक्त असते त्याला काय म्हणायचं? ऐका यशस्वी हे 6 गुणवर्य एका ब्रह्माचे सगळे काय आहे. तर इथं चालले आहे निर्गुण ब्रह्माची तर उपासना होऊ शकत नाही. निर्गुण ब्रह्म तत्वस्य नाही उपास्य संभव. निर्गुण ब्रह्म जे आहे, ब्रणात ब्रह्म असं असलेलं ब्रह्म न उपासतेचं त्याची उपासना होऊ शकत. म्हटलं त्याची उपासना कशी करायची? सगुण ब्रह्माने मात्र प्रत्ययावृत्ती संभव. सगुणाची तरी होऊ शकते की नाही, निर्गुणाची होत नाही. तर कोणची होते? सगुणाचे. सगुणाच्या उपासनेसुद्धा काय असं ब्रह्म हे कसं आहे, स्वरूप आहे. सत्य ज्ञान आनंद नाही रूप वर्ण आनंद अद्वय एक आणि अशी सगुणाची काय होते उपासना होऊ शकते. त्याचप्रमाणे निर्गुणाचे आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ना रूप नाही, ना गुण नाही, ना काही नाही, असल्या प्रकारची उपासना होऊ शकते. जशी सगुणाची उपासना होते नाही का. येतोक्षरम निर्देशस्यम व्यक्तम परिव सर्वत्र गमया चिंत्या रूपम. कोणाची उपासना आहे? निर्गुणाची. येतोक्षरम निर्गुणतत्व. मग निर्गुण ब्रह्माचे सगुण ब्रह्माप्रमाणे काय होऊ शकते? उपासना होऊ शकते. सगुण ब्रह्मणी अत्र प्रत्ययावृत्ती संभवत. उपासना म्हणजे काय? पुन्हा 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 रटणं, तेच ते सारखं ध्यान करून त्याला कीर्तन असं म्हणतात. त्यालाच उपासना म्हणायचं. पुन्हा 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 तेच ते करणं. त्याला एक अभ्यास 12व्या अध्यायामध्ये अभ्यास सांगितलेला आहे का नाही. उपासना म्हणजे काय? तेषाम समुद्धर्थ भवामी न चिरात्म मय्येव मनाधास. उपासना मय्येव मनाधास मयि बुद्धिं निवेश निवत्स्यसि मय्येव अथचित्तं समाधातुं न शक्नोषि. अभ्यास योगे अभ्यासोऽप्यासावसानमर्थोऽसि तदर्थ नाही का. श्रेय ध्यानात कर्मफलत्याग कर्म शेवटी जातात नाही का. ध्यानात शांती
आता ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य प्राप्त झाला कोणाचे. मग त्याची लक्षणं कोणची? अद्वैष्टा सर्व. त्याला आता भेद नावाची वस्तू काय झाली? संपली. अद्वैष्टा सर्व. दृष्टांत देशाचे काही नेण्याची नाही. आपपर नाही भाव. आता आपपर भाव काय झाला? संपला. म्हणून सगुण ब्रह्माप्रमाणे निर्गुण ब्रह्माची काय करावी? उपासना करावी. आपण ब्रह्म कसा आहे की मुळामध्ये त्याचं वर्णन 56व्या श्लोकात सांगतात. अवांग मनसगम्यम नोपास्यमिति चेत तथा अवांग मनसगम्यस्य वेदनम न संभवेत. अवांग मनसगम्य मनबुद्धिवाणीला ब्रह्म हे कसं आहे? अगोचर आहे. काय काय गोष्टी असतात ना त्या गोचर होऊ शकतात आणि काही गोष्टी कशालाच गोचर होऊ शकत. मनाची नकी नलकी, बुद्धीची दृष्टी नलकी, इंद्रिया की का तिला काही लागत असतो का? नाही. रूप वर्ण मनबुद्धीचे पलीकडचं ब्रह्म आहे. किंबहुना मनाला विषय होत नाही. मनच त्याच्यामुळे हालचाल करतात. जर मन आहे ना जड स्वरूप आहे, किंवा स्वरूप आहे. ज्या अर्थी लोखंड हालते त्या अर्थी लोह चुंबक असला पाहिजे. नाही लोखंड कुठं हालत असतं का? ते मग लोखंडाच्या ठिकाणी हालण्याची जी क्रिया होत असते कोणामुळे आहे का? वारा हिंडत असावे कवनाचे मत. वारासारखा हिंडत असतो कोणामुळे? ईश्वराच्या सत्तेमुळे. झाले हे शरीर कोणाचे? हे सत्य काय करे? सत्ता निघून गेली तर काय चालत असते? जो मनुष्य आतापर्यंत दुसऱ्याचा प्रेत घेऊन कुठं येत होता? मसनात येत होता. आणि पुढे त्याचंच प्रेत कोणाला लागते? दुसऱ्या माणसं आहे का? सत्ता काय झाली? सगळे कल्पना आहे बघा. जड कुठं कार्य करू शकते का? मग जड करून जे कार्य त्याला प्रश्नोपनिषद असं म्हणा. मग आपली वाणी बोलते कोणाच्या येणे क्षते शृणवते मग त्याला कोणाचे काय आहे का? सत्ता काय करायला पाहिजे? एखाद्या पोलिसांनी आडवा हात केला आपल्याला गाडी काय करायला लागते? माणसाने थांबवली का सत्तेने थांबवली? सत्ता काय केली पाहिजे? तशी ईश्वराची काय सत्ता आहे. ह्याच्या आकाशामध्ये ढग येत असतात कोणाच्या सत्तेने येतात? तुमच्या आमच्यामुळे का? मग त्यांना आज्ञा आहे. एकाच ठिकाणी पाऊस पडायचा नाही. सगळ्या भारतात काय पडला पाहिजे? एका ठिकाणी पाऊस पडतात का? सारखा पाऊसच पडत राहतो का? कार्यापुरता किती कोणत्याही कालामध्ये येतात का? त्याच नक्षत्र येतात. मग कोणीतरी नियामक असला. जो नियामक आहे त्यालाच काय म्हणायचं? ईश्वर. या संपूर्ण सृष्टीचे नियंतृत्व कोणाच्यामुळे होत असते? आकाश आहे सर्वत्र. पार्वती समुद्री रेखा नाही तर उद्या मुंबई रामकृष्ण आहे. मग निर्गुण ब्रह्माची उपासना. मग त्याचे प्रकार पडायचे त्याच्यामध्ये. आपण आकाशाचे काय घटाकाश, पुढे मठाकाश, जलाकाश, मेघाकाश, शेवटचं कोणतं? तसं ब्रह्माची सुद्धा कोणतं चैतन्याची प्रकाश पाहिजे ना. जीव चैतन्य पुढे नाही एक राहिला ना घट. जीव चैतन्य पुढे पहिलं कुटस्थ चैतन्य आहे ना. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर पुढे चैतन्य म्हणजे जे पदार्थाच्या आत बाहेर व्यापून असते त्याला कोणतं चैतन्य? पहिले आकाशाचे प्रकार पडले नाही.
घटाकाश मठाकाश जलाकाश मेघा महाकाश म्हणजे ब्रह्माच याची सहज दृष्टांत इथे आहे. मनबुद्धिवाणीला गोचर होऊ शकत नाही. वांग मनसे गम्य मग ते प्रतिबुद्धी उत्तर देतात. म्हणलं हे पहा, ज्या अर्थी ते उपासनेला तू सांगतो त्याप्रमाणे गोचर जर होत नसेल मग त्याचं ज्ञानही होऊ शकणार नाही. काय होऊ शकणार? उपासनेचा विषय होत नाही ना. ते पहा, वांग मन कसं मनबुद्धिवाणीला आपल्याजवळ ज्ञानाचे साधन कोणते आहे? एक मन, दुसरं त्या विचारसागरामध्ये घेतलेलं आहे ना. हे ज्ञानाची काय आहे? साधन आहे आपल्याजवळ. 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ज्ञानाची साधन आहे, क्रियेची साधन आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि एक ही ज्ञानाची काय आहे? ज्ञानेंद्रियालाही ब्रह्मविषय होत नाही, मनालाही काय होत नाही. मनबुद्धी चित्त अहंकार 4 धरून चाललं नाही तर एकाच वृत्तीचे प्रकार आहेत ते. मन बुद्धी चित्त आणि ही ज्ञानाची जीवाच्या जवळ काय साधन आहे. या साधनाला कोणत्याच साधनाला ब्रह्मही विषय होऊ शकत. मग त्याची उपासना कशी करणार? ज्ञानच नाही तर उपासना कशी करणार तुम्ही? म्हणून वांग मनस गम्यम तम न उपास्यमिति चेत. मनबुद्धिवाणी याला गोचरणार्थ ब्रह्म उपासनेचा विषय होऊ शकत. हा मला जर ब्रह्म जर उपासनेचा विषय होऊ शकत नाही, ज्ञानाचाही विषय होऊ शकत नाही. अवांग नाही का, अवांग मनस गम्यम तम न संभवित. जर ते उपासनेचा विषय होऊ शकत नाही तसं ते ज्ञानाचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. आणि जर विषय होऊ शकत नाही त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही. पुन्हा ब्रह्म कसा आहे? वागाद्य गोचराकारमिति एवं वेत्ते असो. वागाद्य गोचराकारमिति उपास्य न होता. वागाद्य गोचरा, वाघ म्हणजे वाणी, बरं का. पुढे आदी शब्दाने सगळे घेऊन टाकायचे, मनबुद्धी वाणी आणि हे वागाद्य अगोचर असणं म्हणजे विषय न होणे. आपण इथं पाहतो खांब विषय होतो. बोला का माझ्या डोळ्याचा कोण झाला खांब? मग तिथं आकाश नाही का? मग डोळ्याचा विषय आहे का ते? मग का म्हणलं आकाश आहे तरी कशावरून? शब्द गुण कमा आकाश. आकाश नसेल तर शब्द नावाचा गुण प्रकट होऊ शकत नाही. काय पाहिजे? मग तुमचे साधे वाटणेसुद्धा असतात ना, त्याच्यामध्ये आकाश भरा आहे का? पकवाज असतो इकडं मध्य, नाही तर ठोकऱ्यासारखं इकडून ठोकलं तिकडून. आणि त्याच्यात आतमध्ये काय पाहिजे? त्या पकवाजाच्या आत पोकळी पाहिजे. त्याला आपलं विणा आहे त्याच्या आतमध्ये काय असते? कारण नाही तर काय होईल असं दिलं एखाद्या लाकडाला तार लागल्यासारखं. मग शब्द कोणाचा आहे? नाही ते वागाद्य गोचराकारम आहे ना. वागाद्य गोचराकारम इतिहास मनबुद्धिवाणी याला जर ते ब्रह्म आणखी जाणलं जात नाही तर वागाद्य गोचराकारम. म्हणलं आमचं जे ब्रह्म आहे ना पहिल्या वर्गामध्ये बघायचं का, वागाद्य गोचराकारम इतिहास मनबुद्धी आणखी वाणीला विचार न होणारा ब्रह्म ज्या अर्थी ते मनाला ज्ञेय होते, विषय होते. मग म्हणलं जे ब्रह्म ज्ञानाला विषय होते ते ब्रह्म उपासनेला विषय होणार नाही. काय मग ते ब्रह्म उपासनेला सुद्धा काय होते? ज्ञानाला जर विषय झाला नसतं तर उपासनेला सुद्धा काय झालं नसतं. मग ज्या अर्थी ज्ञानाला हे होऊ शकते आहे का नाही. जे बाई दुसऱ्याच्या मुलाला प्रसाद देते मग आपल्या मुलाला भोकरे ठेवेल का? वागाद्य गोचराकारम इति उपासित नकोता. मनबुद्धिवाणी याला अगोचर असणारं ब्रह्म त्याची उपासना होऊ शकणार नाही. काय सगुणत्वम उपासत्वम विधिवेद्य तत्
वेद्यम चेत् लक्षणावृत्त्या लक्षितं समुपास्यताम्. पूर्वपक्षकार आणि उत्तर पक्षकार. सगुणत्वम उपास्यत्वम यदि यद वेद्यतम म्हणलं बाब तुमचं जे ब्रह्म आहे ते का जर ते आणखी उपासनेला विषय झाला ते सगुण होईल. काय होईल? मुळामध्ये ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे. आणि उपासनेचा विषय झाला तर ऐका, एखादा राजाकडे त्याच्याकडे कुस्ती ठरली बघा, त्याचा राजाचा पैलवान आणि पुन्हा आणखी दुसऱ्या माणसाचा पैलवान, दोघांची काय जोडली? मग राजाच्या पैलवानाला पाडल्या गेला कोणी? दुसऱ्या पैलवान आहे. मग म्हटलं द्या बक्षीस. तो म्हटलं राजाने सांगितलं, म्हटलं हे बा आमच्या पैलवानाला पाडलं, मला कुठे पाडलं, बक्षीस मिळणार नाही. म्हटलं माझी म्हटलं तुमची कुस्ती खेळण्याची इच्छा आहे का? म्हटलं चला आखाड्यामध्ये. मग काय प्रारंभी कोण आहे? तो राजा. कुस्ती खेळते वेळी का झाला? विरोधी प्रतिपक्षी. माझा ज्यावेळेला डाव खेळत असतात त्यावेळेला दया माया असते का तिथे? प्रारंभी कोण होता? आता कुस्ती खेळायला गेला तर राजा राहिला का? आता तुझ्या मान्यात भक्ती आधी ते भगवान श्रीकृष्णाचे कुस्ती खेळ खेळले होते ना, त्याच्यामध्ये कुस्तीचा सुद्धा काय होता तो सुद्धा काय होता, नाना प्रकारचे खेळ खेळले त्याच्यामध्ये. माझा आहे करेन ज्या अर्थी तो लढण्याकरता कुस्ती खेळण्याकरता उतरला. आता काय राजा राहिला का कुस्ती पक्ष झाला? तसंच ब्रह्म आहे. ज्या अर्थी ते ज्ञानाचा विषय होते त्या अर्थी ते सगुणाचा विषय होऊ. सगुणाचा विषय झाल्यानंतर सगुणत्व उपास्यत्वम यदि चेत् काय वेद्यतमपितत् दृष्टांत देऊन हा सिद्धांत आहे. सगुणत्व उपास्यत्व. जर उपासनेचा विषय जर ब्रह्म झाला तर ते काय होईल? सगुण होईल. म्हणलं बरोबर आहे की. ते ब्रह्म जर ज्ञानाचा विषय झाला तर ते काय होईल? मग निर्गुण राहील का? ते सुद्धा काय होईल? ज्ञेय झालं ना. काय झालं? ज्ञानाचा विषय झाल्यानंतर काय झालं? ब्रह्मज्ञेय आहे का? तिथं कोणता असंग यम पुरुष कोणताच संबंध लागू शकत असं आहे. याचं असंग स्वरूपात आहे. किम स्वरूपात आहे? माये वगैरेचा काहीही संबंध नाही. मग माया वगैरे सगळी कशा करता मानली? तर जगत प्रक्रियेकरता ती मानावी लागते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मग जगत नाही. मग दिसते याची. मग त्याची संगती लावण्याकरता एक माया काय करावी लागते? दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? मग दिसते याची मग एक अज्ञान मानावं लागेल. त्याशिवाय संगती लागू शकत. त्याप्रमाणे वेद्यम चेत लक्षणावृत्त्या लक्षितम उपास्यतम. आता एक त्याच्यामध्ये थोडी लक्षणं असते. शक्तिवृत्तीने ज्यावेळेला ज्ञान होत नाही त्यावेळेला काय करावे लागते? लक्षणा नाही का? गंगायाम घोषा. गंगेच्या प्रवाहावर काय? गंगायाम सप्तमी आहे ना. मग गंगेत गवळ्याचा काय शक्य आहे का? मग कसा अर्थ करायचा? प्रवाह शब्द काय करायचा? कोणता शब्द घ्यायचा? तीर्ष. गंगेच्या तीरावरती गवळ्याचं काय हे लक्षणा करावी. काय करावी ते? त्या लक्षणामध्ये ज्याद लक्षणा अजाद लक्षणा भाग त्याग. ब्रह्माचं ज्ञान काय 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 घ्यावं लागते आणि काही टाकावं लागत असते. ब्रह्म काहीच टाकायचं नसते तिथे. त्याला अजात लक्षणा म्हणा. काही घ्यायचं आणि काही एखादं केळ खायचं असलं आपल्याला मग काय सगळं टाकून द्यायचं असतं का?
त्याच्यामध्ये तत्वमसी महावाक्य, त्याच्यामध्ये वाच्यार्थ टाकायचा आणि लक्षार्थ. भागत्याग लक्षणाने जीवातन ब्रह्माचं सिद्धी होऊ शकते. कोणत्या लक्षणाने? काही द्यायचं आणि काही वाच्यार्थ लक्षार्थ नाही का. तत्वमसी आहे, तत्शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. त्वम शब्दाचा वाच्यार्थ कोण आहे? जीव आहे. नासी पदाने काय दाखवायचं आहे? मग काय करायचं? वाच्यार्थ टाकून द्यायचं. वाच्यार्थामध्ये आपण जर विचार केला तर ईश्वर कोण आहे? जीव आहे. विसंगत अर्थ आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्य साधायचं आहे. मग काय करायचं? जीवाचा वाच्यार्थ आहे, जीवाचा वाच्यार्थ, त्या तम पदाचा वाच्यार्थ जीव घ्या. तम पदाचा वाच्यार्थ आहे जीव. लक्षार्थ कोण आहे? आत्मा. तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. लक्ष कोण आहे? मग ऐक्य कोणाशी करायचं? जीवाने. जीव नाही, ब्रह्म आणि आत्मा एक स्वरूप आहे. आणि जीव आणि ईश्वर याच्या ऐक्य होऊ शकत. मग हे टाकून द्यायचं नाही का. आता हे बाबा आंबा खात असतो, ऐक्य कोणाचं होतं? रसाचं काय होते? कोळीचं कुठं ऐक्य? त्याला लक्षणावृत्ती म्हणायचं. काय म्हणायचं? त्याच्यामध्ये गौणी वृत्ती आणि त्याच्या दुसरी कोणती? शक्तिवृत्ती. लक्षणावृत्ती. लक्षणावृत्तीने, शक्तिवृत्तीने ब्रह्म आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य संभवू शकत. मग कोणत्या वृत्तीने? लक्षणावृत्ती. भागत्याग लक्षणा कोणती? नाही का. जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे क्लेश आहे. जीव परिच्छिन्न आहे, अनेक आहे. ब्रह्माचंद्याचे धर्म काय आहे? भिन्न भिन्न आहे. मग जीवाचा आणि ब्रह्माचं काय होऊ शकत नाही. मग ऐक्य होते जीवात काय? मग त्याच्यातला लक्षणावृत्तीने त्याचं लक्ष द्यायचं. वाच्य आणि वाच्याचं ऐक्य होऊ शकत नाही. कोणाचं होतं? लक्षणाचं काय होतं? ह्याचं काही सांगायला लागलं विचारसागरामध्ये पोरं झोपायला लागलं. रावणाने सीतेला तोडून दिलं असं दृष्टांत आपला काय झाला. म्हणून लक्षणावृत्तीने ब्रह्माची काय करावी? उपासना करावी. ब्रह्मतद्विद्धि तदेव त्वं न विद्वदिदम् उपासते इति श्रुतेरुपास्यतं निषिद्धं ब्रह्मणो यदि. म्हणायला लागले तुम्हाला कळत नाही का? ब्रह्माची ज्याची उपासना होऊ शकत नाही त्याला काय म्हणतात? ब्रह्म. ते पहा, ब्रह्म तद्विद्धि. ब्रह्म म्हणजे काय? कसं जाणार? न त्वं यदिदम् उपासते. जे उपासनेचा विषय होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. ब्रह्माची व्याख्या आहे. जे कोणत्याही उपासनेचा काय होऊ शकत नाही, सगुणाही नाही, निर्गुण आहे, त्याला काय म्हणायचं? ब्रह्माचं म्हणायचं. इथे श्रुते उपासत्वं निषिद्धं ब्रह्मणो यदि. श्रुतीने निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचा निषेध केलेला आहे नाही का. ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही. हे पहा, इथे श्रुते उपासत्वं निषिद्धं ब्रह्मणो यदि. जे विषय ब्रह्माचा आपला ब्रह्म उपासनेचा विषय केला नाही, विषय होऊ शकत नाही, असा श्रुतीने त्याचा काय केलेला आहे? श्रुती सांगते ब्रह्माची उपासना होऊ शकत, सगुणही नाही, निर्गुण नाही, कोणती नाही, दोन्ही प्रकारची उपासना होऊ शकत नाही. पुढे आणखी क्रमाक्रमाने सांगायचे. ब्रह्म तद्विद्धि. ब्रह्म कोणतं? म्हटलं ऐक की आमच्याकडून. न त्वं उपासते. जे उपासनेचा विषय होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? नाही का. इथे श्रुते उपासत. अशा रीतीने
या वाक्याच्या द्वारा श्रुतीने ब्रह्माच्या उपासनेचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे. पुढं सांगायचं क्रमाक्रमाने याचं उत्तर देऊन सांगायचं आहे. जरी श्रुतीने आणि त्याचा निषेध केलेला आहे, मग ज्ञानाचाही सुद्धा काय केलेला आहे. म्हटलं ब्रह्म हे ज्ञानाचाही सुद्धा काय होऊ शकत नाही. मग तो ज्ञानाचा विषय होऊ शकते, मग उपासनेचाही विषय असं चर्चा चालली आहे. कोणाची चर्चा चालली आहे, इस्टेटांवर ज्या आम्हाला जे चालू आहे तद्बुद्ध सदात्मा. आणखी पुन्हा विषय आहे, अधिक विचार कधी करू.